तडीपार करून टाकाय ना. घराणेशाहीवरनं ते आमच्यावरती आरोप करतात. अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा, मला अभिमान आहे आणि मी तयार आहे. जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या 10 वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या 2.5 वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा. मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचं. लोकांना निर्णय घेऊ द्या, माझी तयारी आहे. एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील, नाहीतर लोक मला घरी पाठवतील. मला मंजूर आहे, जनतेचा फैसला मला मंजूर आहे. पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले यांचे घरगडी आहेत. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे. अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा, चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो. जशी भारतीताई येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय. पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडी वाले मागे. काय दुसरं काम धंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी. कशाला? तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला. कसला खिचडी घोटाळा? अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांचे 8,000 कोटी, हे तर काहीच नाहीये. त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, लाखो कोटी रुपये. कोण बोलतंय त्याच्यावर? एक साधा माझा कार्यकर्ता, त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता. खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला. त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंदेकडे गेलाय, तो मोकाट आहे. पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय. ही तुमची लोकशाही आहे. पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची, त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा. पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे. कोणाचा खाजगी? मग पीएमचा अर्थ काय? तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना, पाहता की नाही? का बघत नाही की हो की नाही? त्याच्यामध्ये ते काय बघा, प्रभाकर मोरे आहे ना. मग पीएमचा अर्थ काय? प्रभाकर मोरे फंड आहे. पीएमचा अर्थ काय? पीएम केअर फंडाचा अर्थ काय? मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खासगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे. पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे. बरं, घोटाळे केल्यानंतर अमित शहा तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, नाही, अजिबात नाही. तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत, भ्रष्टाचारी ते तुका मेळ व्हावा, म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे. मी मागे पण सभेत सांगितलं की किती कोटीचा घोटाळा केला, किती पैसे खाल्ले. 5 कोटी हाकलून द्यायला. किती केले? 50 कोटी. थोडं बाजूला ठेवा, आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील, 50 खूप आहेत ना, बाजूला घ्या. मग 500 कोटी, अरे याला घ्या. 70,000 कोटी, अरे ये तुला उपमुख्यमंत्री करतो. म्हणजे ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा. कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि आमचं तोंड हुंगाला तुम्ही येत आहे? पूर्ण नखशिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी आहे. एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला आता शिल्लक राहिला असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे. सगळे उपरे येत आहेत. कोण आहे? मिंदे कुठून आले? शिवसेनेतून आले. दुसरे 70,000 कोटीवाले कुठून आले? पवार साहेबांकडनं आले. एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे. जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी 8 वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती? आज रात्री 12 पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील, त्यांना काडीची किंमत राहणार नाही, मी नोटबंदी जाहीर करतो आहे. आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही. इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, मोदींचं नाणं वाजू शकत नाही. आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे. शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड. अरे बरं, मला एक कळत नाही, आपल्यातनं जे काही मिंदे तिकडे गेले तेव्हा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी
बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो. मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेला, तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे